बाबा अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे, तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे, त्या प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे। आज आपण ज्या पदावर बसलेला आहेत, मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली अध्यक्ष महोदय 62 ला म्हणतात की 222 समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 288 जागा निवडून देत असताना 237 आमदार महायुतीचे निवडून आले। 237 अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं। अरे मान्य करा, आता कुठेतरी डोळे उघडा। लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे। खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय, आमदार तर निवडून आले पाहिजेत, सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही। आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली, लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं, हे लक्षात ठेवा। जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी आहे, परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे? मुख्यमंत्र्याला दिलंय। आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले, काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले। हा मला यांनी सांगितलं 208। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना। तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा। त्यामध्ये अध्यक्ष महोदय इथून पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते खरं आहे। अध्यक्ष महोदय, खूप जण आम्ही तुमचं चेंबर बघायचो, आम्हाला ते चांगलं वाटलं, तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं, नंतर आमच्या दोघांची केली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची। पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत का? काम चालू आहे, इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर झालंय, आपल्याप्रमाणे माझंही काम चालू असतं। ओके ओके, मग हरकत नाही, ते काम चालू आहे, तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही। अध्यक्ष महोदय, काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता, सन्माननीय सदस्यांच्या करता ह्या झाल्या पाहिजेत। कधी कधी आपण लक्षात घेत नाही, परंतु मनोरा आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता ह्या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे। आपण अतिशय चांगला प्लॅन केलाय, त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय, परंतु विक्रमी वेळेत ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो। एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावरील सर्वपक्षीय विश्वासाचं हे दर्शन आहे। मी त्याच्याबद्दल विरोधी पक्षाच्या पण सन्माननीय सदस्यांचा, त्यांच्या गटनेत्यांचा पण आभार मानतो की ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या करता त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला। निर्विवादपणे आपण निवडून येणार होता ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे, पण तरी देखील त्याच्यात एक मनाचा मोठेपणा या समोरच्यांनी दाखवला, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देईल। अध्यक्ष महोदय, आपल्या नेतृत्वाखाली आपल्या विधानसभेचं काम अधिक परिणामकारक आणि लोकहितकारी होईल याबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये तिळमात्र शंका नाही। मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद आणि थांबतो। जयंत पाटील सर।